हॅलो फ्रेंड्स. तर आज खूप दिवस चांगला होता, वातावरणही खूप भारी होतं, एकदम ढगाळ वातावरण होतं. तर विचार केला चला जाऊया आपण लोणावळा लॉंग ड्राईव्हला. तर आम्ही निघालो रावेतपासून सरळ मुकाई चौकातून निघाल्यावर आम्ही कृष्णा हॉटेलजवळ पोहोचलो आणि तिथून आम्ही मुंबई पुणेचा जो ओल्ड हायवे आहे त्या हायवेने आम्ही सरळ निघालो लॉंग ड्राईव्हला. तर म्हटलं आज कारने न जाता बाईकने जाऊया. खूप मजा आली बाईकने. मस्त वातावरण छान असं ढगाळ होतं, त्यात आजूबाजूला सगळं हिरवीगार होती आणि रस्त्याने सुद्धा खूप मजा आली. रस्त्यावर कोणी नसतानाही खूप मजा येते लॉंग ड्राईव्हला जायला. तर ह्या रस्त्याने जाताना खूप सारे स्पॉट असतात जे मी तुम्हाला दुरून दाखवेलच आज, आणि कधीतरी पुढं एकदा तिथेही जाईल तर व्लॉग नक्कीच बनवणार. हे जे मंदिर आहे ना, इथं वरती जाऊन खूप प्रसन्न वाटते, खूप छान असं वाटते, असं मस्त पीसफुल सारखं खूप छान वाटते तिथे वर जाऊन. ते श्री अमराजाई देवी म्हणून असं काहीतरी मंदिर आहे. इकडं खाली गेलं की कुंदमळाचा रस्ता आहे. खूप छान असं वातावरण असतं, तिथेही कायम पाणी असते. आणि इकडे वरती जाऊन ह्या डोंगरांवर गोराडेश्वर महादेवाचं मंदिर आहे. खूप उंच आहे अतिशय. थोडं जवळपास अर्धा-पाऊण तास ट्रॅक करून मग ते वरती मंदिर आहे. नंतर इथं खालीच्या सिरॅमिकचे दुकानं दिसत आहेत. पॉट खूप छान भेटतात तिथं, झाडं लावायला कुंड्या म्हणा किंवा सिरॅमिकच्या ज्या गोष्टी हव्या असतात त्या सगळ्या काही आहे. बाकी हॉटेल्स तर तुम्हाला खूप सारे दिसतीलच ऑब्वियसली. रस्त्यावर हॉटेल्स नसले तर मजाच नाही. नंतर पुढे आलो, इथं आम्ही चहा प्यायला नेहमी थांबतो, पण यावेळेस माझ्या मिस्टरांनी माझं काहीच ऐकलं नाही. मग पुढे गेलो, त्यांना चहा म्हटली की ते फास्ट गाडी घेतात, हे मला कायमच माहिती आहे. पुढे आलो, खूप मस्त वातावरण झालेलं होतं. अक्षरशः इतकं सुंदर वाटत होतं ना की खूप असं वाटत होतं की इथंच राहावं. खूप छान मजा येत होती. त्यानंतर आम्ही पुढं गेलो आणि खूप असे वेगवेगळे झाडं बघितलेत. नंतर शेतही होते मध्ये मध्ये. पुढं जाऊन टरबूज खूप छान होते, रसदार होते एकदम. इथे हा रस्ता जो दाखवते ना मी, तो त्या मोठ्या बिर्ला गणपतीला जातो. आणि पुढं सरळ जर गेलं तर प्रतिशिर्डीसुद्धा याच रस्त्याने सरळ जाऊन आहे. या रस्त्याने खूप सारे पर्यटन स्थळ आहे जिथं सॅटर्डे संडे जाऊ शकतात. आणि पुणेकरांना हा रस्ता एकदम सोपा आहे, सरळ सरळ आहे. खूप मजा मस्ती करत आम्ही पुढे निघालो आणि सरळ जाता जाता इथं ट्रॅफिक लागून गेली आम्हाला. थोडं लेट यामुळेही झालं. मध्ये मध्ये ट्रॅफिक असतेच, ट्रॅफिकशिवाय कोणताच रस्ता नाही असंही माहिती आहे सगळ्यांना आपल्याला.
आणि आम्ही पुढे येऊन मी परत चहाचा हट्ट केला, त्यामुळे आम्ही जिथे नेहमी चहा पितो या रोडने जाताना आम्ही तिथे थांबलो. शिवराज चहावाले म्हणून एक छोटंसं हॉटेल टाईप होतं, तिथे थांबलो. मग नंतर ते उतरून पुढं माझ्यासाठी चहा घ्यायला लगेच गेले. मी बघून बसून फक्त त्यांना शूट करत होती की किती वेळ लागतो. गेले मध्ये चहा आणली. मला वाटलं 2 कप चहा आणतील, पण त्यांनी 1 कप चहा आणि त्यांच्यासाठी कोल्ड्रिंक आणलं. मी फक्त इथे बसून मजा बघत होती की किती वेळ लागतो काय नाही. बाकी आजूबाजूचं बघत होते. खूप छान असं वातावरण होतं आणि टेबल्ससुद्धा बाहेर लावलेले होते. इकडे आईस्क्रीम बघितल्यावर मला आईस्क्रीम खायची इच्छा झाली, पण चहा प्यायची ना, आईस्क्रीम कसं खाणार. इथे साईडला हे शिवराज हॉटेल होतं. तर तिथं खूप सारं छान असं वातावरण असल्यामुळे लोक पण, गर्दी पण खूपच होती अशी. पण हे आली चहा आणि हे कोल्ड्रिंक, लिंबू पाणी असावं. बसलो, मग चहा पिली आणि चहा पिऊन झाल्यावर आम्ही लगेच निघालो पुढं राईडला. पुढं जाऊन आम्ही असंच पुढं जात होतो. मला ही क्रेन दिसली तर विचारावं म्हटलं काय असावं. तर ती क्रेन कसली नसून कन्स्ट्रक्शनचीच होती. मोस्टली इथे अशा क्रेन दिसणं खूप कॉमन गोष्ट आहे. पुढे जे गेल्यावर आम्ही बघितले एक छोटंसं शेत होतं. तिथं खूप सारे फुलं लागले होते, पण साईडने ट्रक आल्यामुळे नाही घेऊ शकली तिथं. नंतर ह्या रस्त्याने खूप साऱ्या नर्सऱ्या अशाही होत्या की त्या एकदम असं मनाला लोभून जातील. छान असे फ्लॉवर्स, कलरफुल होते ते एकदम. इथून पुढे आम्ही आलो तर इथे कारला डोंगरवर एकविरा देवीचं खूप मस्त मंदिर आहे वरती जाऊन, आणि कारला केव्जसुद्धा आहेत. तिथे कारला केव्जला आत गेल्यावर एवढं थंड वातावरण आहे ना, खूप छान असं वाटते. एकदा कधी कोणी या रस्त्याने आलं तर इथं नक्की विजिट द्या. आणि अशी मजा करत आम्ही पोहोचलो मॅप्रोला. आम्ही आत आलो. आत आल्यानंतर इथं चॉकलेट कॅच करायचा गेम होता, तो इथे खेळत होते आणि बाकी सगळे बघत होते. खूप साऱ्या चॉकलेट्स इथं कॅच करता येतात. हा गेम एकदम ऑसम आहे, एकदम मस्त वाटते. यात सगळ्या चॉकलेट्स ज्या पडतात वरतून त्या सगळ्या कॅच करायच्या, हातात असो किंवा कशातही असो. आणि हा एक दुसरा गेम आहे ज्यावरती वरतून आपल्याला पूल करतात आणि त्यातून चॉकलेट्स ग्रॅब करायचे असतात आपल्याला. हे लहान मुलांचे गेम्स होते, त्यामुळे आम्ही काही लक्ष नाही दिलं. नंतर आम्ही आलो मॅप्रोचे ज्यूस ट्राय करायला. खूप अतिशय सुंदर असे ज्यूस आणि ते आहेत. या बघा चॉकलेटी किती सारे आहे फॅलोरोच्या, आणि कोणीतरी त्या चॉकलेट्स जिंकलेल्यासुद्धा होत्या, तर ते बघत पण होते. नंतर आम्ही ज्यूस घ्यायला ट्राय केलं. गर्दी कमी झाल्यानंतर आम्हीसुद्धा तिथे ज्यूस ट्राय केला. पहिला केला ग्रीन ॲपल आणि दुसरा मला आवडतो तो रोज आणि केसर. आम्ही हे 3च ट्राय केले मी. नंतर यांनी लाईमचा सुद्धा केला ज्यूस ट्राय. खूप छान अशी टेस्ट असते याची. प्रत्येकाला टेस्ट अतिशय सुंदर टेस्ट असते. हे बघा, हे उचललात. आता हा लाईमचा घेतलेला मी, आणि माझ्या मिस्टरांनी हा ॲपलचा फ्लेवर घेतलेला आय थिंक. खूप मस्त होतं हे. इकडे पुढे रोज आणि केशर होतं इथे. खूप छान आहे हा पण फ्लेवर. केशर एकदम मस्त आहे, खूपच छान असा. हा मी रोज ट्राय करत होती. मला रोज पण जास्त आवडतो कारण त्याचा फ्लेवर एकदम मस्त आहे. आणि हा आहे केशरचा तर सगळ्यांना माहिती आपल्याला कसा असतो. खूप या सगळ्या बॉटल्स जवळपास इतक्या सुंदर आहे ना, आपल्याला हिवाळ्यात नाही पण उन्हाळ्यात तरी खूप छान असं सरबत करून प्यायसाठी खूप असं थंड शीतल वाटते. नंतर आम्ही या बॉटल्स बघितल्या, पण आमच्याकडे ऑलरेडी पडलेल्या असल्यामुळे घरी, त्यामुळे मी नाही घेतल्या. पुढे आल्यानंतर हे आम्हाला इथे ज्यूस शेकर दिसलं. नंतर पुढे आल्यावर टॉपिंग्स, चॉकलेट्स, खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि असं वाटत होतं की काय खाऊ आणि काय घेऊ ना काय नाही. सगळं काही इतकं छान होते ना. आल्मंडचे चॉकलेट्स माझ्या फेवरेट आहे. मी तर खूप खाल्ले आहे आणि घरीही आणते नेहमी. यावेळेसही आणली आणि तिथंही टेस्ट करायला देतात ते. मी तिथं टेस्टही केली, खूप छान होते. पुढे आल्यावर हे पिझ्झा टॉपिंग आणि जाम
खूप काही आहेत, मिक्स फ्रूट जाम आहे, स्ट्रॉबेरी जाम आहे, खूप मस्त मस्त असतात हे, टेस्ट खूप छान लागते. आणि हे सिरप आहे, सिरप तर चॉकलेटचं माझ्याकडे आहेच, हे मागे किंवा पुढे तुम्हाला दिसेलच माझ्या घरात. नंतर हनी, प्युअर शुद्ध 100% हनी असते यात. हे म्हणजे आपण जे बाहेरचे वापरतो ना त्यापेक्षा खूप छान आहे हे हनी. आणि यांची रेंजसुद्धा नॉर्मल आहे, जशी आपल्याला बाहेर भेटते त्याच रेंजने आहे. हे आहे ते केशरची बॉटल आहे, पाण्याची सरबताची बॉटल आहे केशरची. मग आम्ही पुढे आलो तर इथं खाकरा होते. हे सुद्धा मेथीचा खाकरा इतका छान लागतो हा की खूप. मी तर आरामात 2 पॅकेट तर घेतलेच त्याचे, मला खूप आवडतात हे. आणि हे तर लहानपणाची आठवण देते. जेलीचे पॅकेट असतात छोटे छोटे, ते सगळ्यांनीच खाल्लेले असणार आपल्यात, 90s किडला माहिती असणार जेली चॉकलेट्स. आणि हे गुआवाची एक स्ट्रिपसारखी असते, खूप छान लागते, आंबा स्ट्रॉबेरी हे 2 त्यात फ्लेवर आहे. नंतर हे चॉकलेट्स पॅकेट खूप मस्त आणि अफोर्डेबल प्राईजमध्ये. मेन तर हे सगळं कॉम्बो पॅक त्यांनी तयार केलेलं आहे आता. खूप छान असं हे सगळं खाऊन मस्त मजा मारायची. आम्ही चॉकलेट डेला गेलेलो त्यामुळे त्यांनी मला चॉकलेटही दिली. चॉकलेट, खाकरा, नंतर सरबत पिऊन आम्ही बाहेर निघायला गेलो. तिथं जाऊन आम्ही हे तिथं ट्राय केले हे सगळं. तिथं कॅफेसुद्धा आहे मागे, इतका छान असा कॅफे आहे. तिथं सगळं ऑथेंटिक टाईप मिळते. पिझ्झा तर ऑथेंटिकच आहे, इटालियन बेस्ट आहे, एकदा ट्राय करा. आणि हे एवढं झाल्यानंतर आम्ही निघालो आम्ही रिटर्न यायला निघालो घरी. तर मग बघता बघता इथे खूप सारे, इथं तर पार्किंग होती, पण पुढं जाऊन इथून पुढे जायला आम्हाला थोडा वेळ लागला. आम्ही विचार करत होतो ह्या साईडने जायचं की या. मग आमचं ठरलं की इकडनं जाऊया. इकडनं पण खूप छान असं वातावरण पण दिसते आणि ग्रीनरी पण खूप छान आहे. मग आम्ही पुढे गेलो. या रस्त्याने पण जवळपास कोणीतरी फोटोशूट करत होतं, तर खूप छान असं वाटलं. इथं एकदा कोणीही या लोणावळा मॅप्रोला नक्की भेट द्या. खूप छान वाटते, असं हिरवंगार आहे तिथे, वातावरण पण एकदम छान वाटते. पुढे जाऊन इथं थोडंसं तलावासारखं आहे. जास्त मूव्ह झालेला आहे व्हिडिओ, बट स्टेबल नाही झालेला तो, ठीक आहे, पण जेवढा दिसतो तेवढा. हे इथं फुलं आम्ही बघत आलो, ग्रीनरी, त्याच्यामुळे मला ग्रीनरी खूप आवडते. मी खूप सारे झाडं लावलेले आहेत माझ्या घरीसुद्धा. मी इथं नाही राहत, पण माझे झाडं कायम सुकतात, तर मी कायम नेहमी नवीन लावते. मला खूप आवड आहे, मला फुलं खूप आवडतात. हे रंगीबिरंगी फुलं पाहिल्यावर तर मला एवढी इच्छा झाली की इथून काढून हे माझ्या घरी लावावे असे. तर आम्ही तिथून पुढे आल्यावर हे थोडंसं डबकं किंवा तलावासारखं केलेलं आहे. त्यात मासेसुद्धा होते, आम्ही पाहिले, पण ते क्लिअर नाही दिसत होते. बाकी इथं ग्रीनरी बघा. लोक खूप गर्दी करतात सॅटर्डे संडे इथे यायला, पण आज गर्दी कमी होती. काय माहिती का, पण कमी गर्दी होती आज खूप. कारण मी येणार असेल म्हणून कमी गर्दी असेल, है ना. मजा करते. पुढे गेलो, मी ऑल टायमाला आली त्याच्यामुळे इथं कमी गर्दी होती. नंतर हे दिसलं मला, एक काहीतरी शॉप असावं हे, आय डोंट नो. मी मध्ये नाही गेली कारण आम्हाला लेट होत होतं, आम्हाला बाहेरही जायचं होते, त्यामुळे पटकन आम्ही सगळं ग्रीनरी बघून, झाडं बघून खूप मजा करत आम्ही बाहेर निघालो. बाहेर निघतानासुद्धा सगळीकडनं झाडं होते. मस्त छान असं वातावरण झालेलं आहे त्या झाडांमुळे, थंडगार वातावरण. आणि आम्ही बाहेर आल्यावर हे आमची एक्झिट पॉईंटवर आलो आम्ही. एक्झिटला हे जे वर लावलेले आणि छत्र्या खूप छान अशा दिसतात, खूप मस्त डेकोरेटिव्ह वाटते. ते कधी काहीतरी बघून असं वाटतं की गाव छान आलेलं आहे आपण कोणत्या तरी ठिकाणी. बाकी झालं, संपलं, इथेच माझा ब्लॉग एंड करते मी. फक्त चॅनलला सबस्क्राईब, फॉलो अँड लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.